पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ए संजू, अरे चल ना लवकर। आणि हे काय हातात आहे? पटकन आजीच्या पाया पड, उशीर होतोय आपल्याला खूप। हा विक्रम, अरे हे काय निघतोच आहे आम्ही। हो हो, संजूला घेऊन खालतीच येते मी। आई, तूच रडलीस तर कसं चालेल ग? मामा, मला खूप भीती वाटते कोर्टात जायला। हे बघ संजू, तुला आणि तुझ्या पप्पांना तिथे कोणी काही करणार नाही, कारण तुझा मामा तुझ्या बरोबर आहे। ओके? पण मम्मी पप्पा सेपरेट होणार। हे बघ, काही झालं ना तरी माई आजीचं, आप्पा आजोंचं घर तुझंच असणार, आणि हे घर सुद्धा तुझंच आहे ना। हा, मामीचा लाडका आहेस की नाही तू, आणि मामाचा पण लाडका आहेस। इकडे आजी आजोबा आहे, मयुरी दीदी आहे, कुहू आहे। सो वी आर वन बिग फॅमिली। कळलं तुला? हो, हे काय? अरे संजूसाठीच थांबले होते मी, निघतेच आहे। गॉड, शेवटच्या क्षणापर्यंत ड्रामा चालूच आहे यांचा। संजू लवकर चल, उशीर होतोय आपल्याला। पटकन चल। मामी, मला तुझ्याशी सिक्रेट बोलायचंय। काय रे बाळा? अरे संजू, संजू, अरे काय? दरवाजा मामी, गणू बाप्पाला काय? काढते। उघडतेस? हो, उघडते। काय झालंय बाळा? पप्पा, चल शिल्पी। उशीर नाही ना झाला? नाही, अजून वेळ आहे।
ताई व्हिडिओ सेफ आहेत ना? अश्विनी काही बोलत नाहीयेस, काय आलं? तुला सांगितलं ना ते व्हिडिओज तुझ्या मोबाईल मध्ये सेफ ठेव आणि मोबाईल चार्ज करायला पण सांगितलं होतं मी. अगं ताई काहीतरी बोल. विद्युत ते व्हिडिओ आपल्याला कोर्टात नाही दाखवता येणार. काय दाखवू शकत नाही? अगं पण का? ताई अगं तो एकमेव पुरावा आहे आपल्याकडे, तर तू का नाही दाखवायचा? पण मामी, मी तुला काहीतरी मागितलं तर तू ते देशील? देईन की. आजपर्यंत संजूने त्याच्या मामीकडे काही मागितलंय आणि त्याला मामीने दिलं नाही असं झालंय का कधी? तुला हवं ते माग. मामी, त्याआधी सांग, आज कोर्टात काय होणार? कोर्टात काही नाही, म्हणजे एका रूम मध्ये बोलावणार सगळ्यांना आणि तुझे मम्मी पप्पा त्या पेपरवर सही करणार, झालं एवढंच. आणि मग मम्मी पप्पा सेपरेट होणार आणि मग मला विचारणार की तुला कोणाकडे जायचंय, मम्मीकडे की पप्पांकडे? मामी, मला माहिती आहे तुझ्याकडे तो व्हिडिओ आहे. तेव्हा मम्मी मला मारत होती आणि तो व्हिडिओ मामाने काढलाय. मामी, प्लीज असं काय करू नकोस की मम्मी आणि मी लांब होऊ. मामी, मला माहिती आहे मम्मी मला खूप मारते, खूप ओरडते, तरी पण ती माझी लाड पण करते. मामी, प्लीज तो व्हिडिओ तू कोर्टात नको दाखवूस. संजू, अरे माझं मम्मीवर खूप प्रेम आहे, तिचं पण माझ्यावर प्रेम आहे. असं काही करू नको की आम्ही लांब जाऊ, प्लीज. नाही करणार बाळा. तुझ्या गणूची शपथ. हो, माझ्या गणूची शपथ. मी तो व्हिडिओ नाही दाखवणार. आय कांट बिलीव्ह ताई, फक्त संजू बोलला म्हणून तू हे पुरावे सादर करत नाहीयेस. अगं अश्विनी, त्याला काय कळतंय? तो बिचारा लहान पोरगा आहे. मम्मीकडे राहून त्याचं भविष्य नीट होईल की पप्पांकडे राहून भविष्य नीट होईल हे त्याला कळतं का? हे आपण ठरवायचंय ना त्याच्यासाठी. आज हो हो, पण हा व्हिडिओ आपण मॅन्युप्युलेट करून काढलाय. प्लीज, आता मागे जाणं म्हणजे वेडेपणा असेल अश्विनी. ताई तुझ्या या तत्वांमुळे आहे ना माझं आयुष्य बरबाद होईल ग. आणि ही वेळ आहे ना इमोशनली डिसिजन घेण्याची नाहीये. नाही विद्युत, असं नाही होणार. अरे, आणि मी हा डिसिजन इमोशनल होऊन नाही घेत आहे. संजूने माझ्याकडनं ना वचन घेण्या अगोदरच हा व्हिडिओ मॅन्युप्युलेटेड करून काढलाय, हेच मला पटत नव्हतं. आपण मॅन्युप्युलेट नाही केलं, आपण फक्त ट्रिगर केलं. का ट्रिगर केलं? का तर आपल्याकडे वेळ नव्हता, तो व्हिडिओ काढायचा होता. काही बोलतेस तू? आणि तो व्हिडिओ दाखवा किंवा नाही दाखवा, शिल्पी जशी आहे ना तशीच राहणार आहे, वाईट, क्रूर. ताई तू आधी मला होप्स दाखवलेस आणि आता ऐन हिअरिंगच्या वेळेला तू मला तोंडावर पाडतेस. हे बघ विद्युत, माझा ना माझ्या गणूवर पूर्ण विश्वास आहे आणि तेवढाच विश्वास माझा तुझ्या आणि संजूच्या प्रेमावरही आहे. माझी खात्री आहे कोर्टात जो काही निकाल लागेल ना तो तुझ्या बाजूने असेल. विद्युत, खरंच माझ्यावर विश्वास ठेव. अरे बरं चला बघूया काय होतं. चल चल. ही केस म्युच्युअल कन्सेंटची आहे आणि दोन्ही पार्टीच्या सह्या झालेल्या आहेत. तुम्हाला काय बोलायचंय?
निर्णय बदलायचा असेल तर ही शेवटची संधी आहे. तर आता आपण प्रोसीड करू शकतो. मिसेस शिल्पी विद्युत म्हात्रे, आपण नोकरी करता, स्वावलंबी आहात, आपलं वार्षिक उत्पन्न पण इथे लिहिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त उदरनिर्वाहासाठी तुम्हाला श्री विद्युत दिवाकर म्हात्रे यांच्याकडून काही आर्थिक अपेक्षा आहेत? पोटगीची काही मागणी आहे का? नाही सर. म्हणजे प्रश्न कस्टडीचा आहे. आईचं मत मी विचारीनच नंतर, पण त्याआधी मुलाच्या वडिलांनी त्यांची बाजू मांडावी. थँक्यू जज साहेब. जज साहेब, मला माझ्या मुलाची कस्टडी हवी आहे. मी एक सुशिक्षित आणि माझ्या मुलाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणारा, त्यासाठी पुरेसे पैसे कमवणारा एक सुसंस्कृत वडील आहे. जज साहेब, माझं माझ्या मुलावर प्रचंड प्रेम आहे आणि मी केवळ एक आई नाही म्हणून मला पहिली प्रायोरिटी न मिळणं हे अन्यायकारक आहे. मुलाची आई शिल्पी ही आताताई, चिडकी आणि रागावर ताबा न ठेवू शकणारी व्यक्ती आहे. त्यामुळे माझा मुलगा जर तिच्यासोबत राहिला तर भविष्यात त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. इतकं तिचं वागणं प्रॉब्लेमॅटिक आहे. संजूला सतत मारणं, त्याला उपाशी ठेवणं, तिच्या कोत्या आणि स्वार्थी मनोवृत्तीमुळे संजूला सतत कॉम्प्रोमाइज करायला लावणं, असे प्रकार ती करत असते. त्यामुळे जर संजू माझ्यासोबत राहिला तरच त्याचं भलं होईल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मिस्टर म्हात्रे, तुम्ही मुलाच्या आईवर केलेले आरोप किती गंभीर आहेत याची कल्पना आहे तुम्हाला? जज साहेब, मी पेशाने एक वकील आहे, त्यामुळे कोर्टात शब्द कसे आणि किती प्रमाणात वापरावेत याची पूर्ण जाणीव मला आहे. तुम्ही केलेले गंभीर आरोप सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे पुरावेही असतील. कारण कोर्टाला शब्द नाही तर पुरावे कळतात. जज साहेब, माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीये. तुम्ही बसा. थँक्यू जज साहेब. ॲडव्होकेट राजे, तुम्ही बोलणार आहात का तुमचे अशील स्वतःची बाजू मांडणार आहेत? सर, त्या स्वतःच त्यांची बाजू मांडणार आहे. मिसेस शिल्पी विद्युत म्हात्रे, प्लीज गो हेड. काय बोलू सर मी? माझ्या नवऱ्याने मला आता एवढं मोठं सरप्राईज दिलंय. माझ्याबद्दल तो आता जे काही बोललाय सगळ्यांसमोर, अख्ख्या कोर्टासमोर, त्याचं खूप प्रेम होतं माझ्यावर. आणि आज तो माझ्याबद्दल हे जे काही बोलतोय, मला विश्वासच नाही बसत आहे सर. मला ना आमच्या लग्नाचा दिवस आठवला. एकमेकांना किती वचनं दिली होती आम्ही. सर, आता तो म्हणाला की मी माझ्या मुलावर खूप चिडते, रागावते. पण मला ना एक प्रश्न आहे सर. जो माणूस चिडतो तोच गुन्हेगार असतो का? जो चिडायला भाग पाडतो त्याचा काहीच गुन्हा नाहीये? मी एक अत्यंत सामान्य साधी मुलगी होते. माझं लग्न झालं आणि मी कुटुंबाला हातभार लागावा किंवा माझ्या नवऱ्याला थोडीफार मदत व्हावी म्हणून माझी नोकरी कंटिन्यू केली. आणि मग मला मुलगा झाला, संजू. आणि त्यानंतर माझं आयुष्य फक्त आणि फक्त माझ्या मुलाभोवती फिरत होतं. माझा मुलगा माझं सर्वस्व आहे सर. सर, जसं मगाशी तो म्हणाला की त्याचं त्याच्या मुलावर प्रचंड प्रेम आहे, तसं माझंही माझ्या मुलावर खूप प्रेम आहे. मी आई आहे त्याची. आणि आज तो म्हणतोय की तो आता माझ्या मुलाला सुद्धा त्याच्यासोबत घेऊन जाणार. सर, मला माहिती आहे कोर्टात असा इमोशनल ड्रामा नाही चालत. मी वकील नसले तरी सुद्धा
ह्या काही गोष्टी मला माहिती आहेत. माझा ना एक प्रॉब्लेम आहे. मला असं गोड गोड नाही बोलता येत, गोड नाही वागता येत. मी जे काही बोलते ते स्पष्ट बोलते, स्ट्रेट फॉरवर्ड. सर, माझा नवरा जसं म्हणाला की मी माझ्या मुलाला मारते, चिडते त्याच्यावरती आणि वेळ प्रसंगी मी त्याला मारलंय, मी हे मान्य करते सर. पण मी हे सगळं का करते? मी त्याची आई आहे. मला त्याच्या भवितव्याची काळजी आहे. आणि कुठले पॅरेंट्स आपल्या मुलांना रागवत नाहीत, चिडत नाहीत त्यांच्यावर. तो ज्या सराउंडिंग्स मध्ये राहतोय, ज्यांच्या भोवताली राहतोय सर, त्यांना जर त्याच्या भवितव्याची काळजी नसेल तर एक आई म्हणून ती काळजी करणं माझं काम आहे. पण हे सगळं माझ्या नवऱ्याला माहीतच नाहीये. कारण गेले 2 वर्ष मी माझ्या माहेरी राहतेय माझ्या मुलासोबत. त्याच्या शाळेच्या खर्चाव्यतिरिक्त त्याने काय केलंय विचारा ना तुम्ही त्याला. परीक्षेला काय पोर्शन असतो, त्याला काय काय लागतं, रोजच्या आयुष्यात त्याचं काय चालू आहे, या सगळ्याबद्दल विचारा त्याला. त्याला काहीच माहित नाहीये. मग असं सगळं असताना मी वेळ प्रसंगी त्याला मारलं असेल, त्याच्यावर चिडली असेल तर काय गुन्हा आहे माझा? सर, हे सगळं करत असताना मी फक्त आणि फक्त संजूचा विचार करत होते. मी माझ्या मुलासाठी आईचा रोल निभावत होते. पण माझ्या नवऱ्याला एक बायको हवी होती. सर, माझा मुलगा बसला इथे समोर. या पलीकडे आणखीन स्पष्ट मी नाही बोलू शकत. आय होप यू अंडरस्टँड. आय अंडरस्टँड. नाउ लेट मी कम टू द पॉइंट. हे जर मला आता गुन्हेगार म्हणतायत तर यांच्याकडे माझ्या विरोधात एक तरी पुरावा असला असता. मी जर माझ्या मुलाची आई होणं हा गुन्हा असेल तर हा गुन्हा ना शब्दात सांगता येत ना कॅमेऱ्यात कैद करता येत. पण मी आता या गुन्ह्यातून मुक्त होतीये विद्युत. आणि तू जर संजूला माझ्यापासून हिरावून घेतलंस तर कदाचित आयुष्यातूनही मी मुक्त होईन. काम डाऊन मिसेस म्हात्रे, तुम्ही बसा. सॉरी सर. दोन्ही पक्षांच्या दोन्ही बाजू मी ऐकल्या आहेत. त्या बाजूंचा अभ्यास करण्यासाठी कोर्ट थोडा वेळ ब्रेक घेते. आई, मी संजूला घेऊन ना खाली जाते आणि त्याच्यासोबत थोडं खेळते. नाहीतर ना ह्या वातावरणाचा त्याच्यावर वाईट परिणाम होईल. संजू ये. काय मिसेस इंडिया, कसला विचार करताय एवढा? तू तर धर्मसंकटात अडकलीस नाही का? संजूनी हुकमाचा एक्काच बाहेर काढला ना? सगळे पुरावे असताना सुद्धा कोर्टासमोर पुरावा सादर करायचा नाही असं वचन घेतलं तुझ्याकडनं, ते पण तुझ्या गणूसमोर. कसं आहे ना बहिणी, लाडकी मामी असं म्हणून गेलं तुला फार आवडत असेल, चांगलं वाटत असेल. पण शेवटी कितीही झालं तरी मी आई आहे त्याची. आणि माझ्या डोळ्यातलं पाणी त्याला नाही बघावलं म्हणून मग तोच म्हणाला, मी बोलतो मामीशी. फार समजूतदार मुलगा आहे माझा, अगदी तुझ्यासारखा. एखादी आई आपल्या मुलाशी इतकं क्रूरपणे कसं वागू शकते?
अगदीच वागू शकते. माझ्या मुलाला जर मला कायम माझ्याकडे ठेवायचं असेल तर याच्याही पेक्षा जास्त क्रूर मी वागू शकते. त्यामुळे तुला आता जे करायचं असेल ते तू करू शकतेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुझ्यामुळे मी माझा मुलगा गमावला तर तूही गमावशील. या बाईला फसवून व्हिडिओ बनवलेस, या गोष्टीबद्दल गिल्टी वाटत होतं ना तुला? काही निदान शिल्पीच्या बाबतीत तरी माझं ऐकत जा प्लीज.